ठाणे शहरातील प्रसिद्ध तलावांपैकी एक असलेल्या उपवन तलावाकाठी बांधलेल्या भव्यदिव्य घाटाचं नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं. स्थानिक गोळामाजुळा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून झालेल्या या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी धनगर प्रतिष्ठाननं आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत ठाण्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्यावं या मागणीचं निवेदन दिलं आहे. त्यामुळे देशभरात विविध मंदिरं आणि घाटांचा जीर्णोद्धार करणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींच्या स्मृतींची या निमित्तानं दखल घेतली जाणार आहे. उपवन तलावाच्या इथे बनारस घाटाच्या धर्तीवर ठाणे शहरातील पहिलं उपवन घाट बनवण्यात आलं. या घाटाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. उपवन घाटाला अनेक हिंदू तीर्थक्षेत्र तसंच बनारस घाट आणि शरयू नदीच्या तीरावर घाट बांधणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं यासाठी धनगर प्रतिष्ठानच्या वतीनं अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांच्यासह समाजाचे नेते भगवान देवकाते, महिला मंडळ अध्यक्षा माधवी नाईक, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड, गणेश बारगीर, उत्तम यमगर, उद्धव गावडे, महिला मंडळ सचिव गायत्री गुंड, स्मिता गावडे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली. सरनाईक यांनी तात्काळ या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन देत या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या पेशवेकालीन मराठ्यांचे वीरसेनानी मल्हारराव होळकर यांच्या सून असून त्यांचा जन्म इसवी सन 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडिया या खेड्यात झाला. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इसवी सन 1754 मध्ये कुंभेरच्या लढाईत दारातीर्थी पडले. त्यानंतर 12 वर्षांनी मल्हारराव होळकर यांचं देखील निधन झालं. त्यांच्या पश्चात मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार अहिल्यादेवी या पाहू लागल्या. अहिल्यादेवी लढाईमध्ये स्वतः सैन्यांचं नेतृत्व करत होत्या. त्याचबरोबर त्या उचित न्यायदानासाठी देखील प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरं आणि नदी घाट बांधले. त्यांनी काशी विश्वेश्वर, सोमनाथ सारख्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचं बांधकाम केलं असून त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. लोकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी त्या काळात औद्योगिक धोरणही आखलं होतं. ठाणे जिल्हा परिषदेच्या इमारतीचं बांधकाम रखडले. जुनी इमारत 4 वर्षांपूर्वीच पाडली आहे. मात्र आता वागळे इस्टेटमधील एका कंपनीची इमारत भाड्यानं मिळाली असून तेथील फर्निचरचं कामही जवळपास पूर्ण आहे. त्या तहसीलदार कार्यालयाजवळील जिल्हा परिषदेचं कार्यालय आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात स्थलांतरित होण्याचा मार्ग मोकळा झालाय. जिल्ह्यातील गावपाड्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता ठाणे जिल्हा परिषदेचं कार्यालय सतर्क आहे. मात्र या जिल्हा कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्यामुळे ती पाडण्यात आली आहे. बाजारपेठेतील या इमारतीच्या जुन्या जागेवरच आता भव्य इमारत बांधण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. त्यासाठी वागळे इस्टेट येथील भाड्याच्या इमारतीत या जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयाचं स्थलांतर होऊ घातले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द सुरू झालेल्या किसननगर परिसराला लागून असलेल्या MIDCतील एका बंद कंपनीच्या 3 मजली इमारतीत जिल्हा परिषदेचं कामकाज आता सुरू होईल. त्यास अनुसरून आता या इमारतीत फर्निचरचं संपूर्ण काम आटोक्यात आल्याचं जिल्हा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले. या जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयांना वागळे इस्टेट रोड नंबर 16 येथील एका खाजगी कंपनीच्या 3 मजली इमारतीत हलवण्यात येणार आहे. महिनाभरात ही सर्व कार्यालयं या भाड्याच्या जागेत जाणार असून त्यासाठी या इमारतीची रंगरंगोटी आणि डागडोजी फर्निचरचं काम हाती घेण्यात आलं आहे. वागळे इस्टेट जवळील पासपोर्ट ऑफिसच्या जवळ रोड नंबर 16 येथील या जुन्या बंद पडलेल्या कंपनीची 25,000 स्क्वेअर फूट जागा जिल्हा परिषदेनं भाड्यानं घेतली आहे. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींच्या दालनांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय वेळोवेळी होणाऱ्या सभा आणि बैठकांसाठी भव्य सभागृहाचं नियोजनही या इमारतीत सुरू असून सुसज्ज पार्किंग व्यवस्थाही उपलब्ध आहे. तब्बल 3 वर्षांसाठी भाड्याने घेतलेल्या या इमारतीमध्ये मात्र आगामी निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची निवास व्यवस्था नसल्याचं दिसून आले. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना
31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील 8,000हून अधिक दिग्गजांनी या भव्य दिव्य सोहळ्याला हजेरी लावली. मात्र महाराष्ट्रामधील सरकारमधील नेते मंडळी निमंत्रण असूनही त्यावेळी अयोध्येला गेले नव्हते. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा जाहीर झालाय. त्यानुसार येत्या 5 फेब्रुवारी रोजी हे सर्व मंत्री अयोध्या वारी करतील आणि रामलल्लाचं दर्शन घेतील. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर भाजपनं अयोध्या वारीचा टाइमटेबल तयार केलाय. त्यासाठी ज्या राज्यात भाजपचं सरकार आहे अशा राज्यातील मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाला रामलल्लाच्या दर्शनाची वेळ देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाला येत्या 5 फेब्रुवारीची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व नेते मंडळी त्यावेळी अयोध्येला जातील. खरं तर राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण आलं होतं. मात्र ते या सोहळ्याला गेले नव्हते. आपण अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस असं आम्ही तिघेच जाण्यापेक्षा काही दिवसांनी संपूर्ण मंत्रिमंडळाला घेऊन जाऊ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच दिली होती. दरम्यान 22 तारखेला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडल्यानंतर देशभरातील रामभक्त अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेत आहेत. काल असंख्य संख्येनं भाविक दर्शनासाठी आल्यानं चेंगराचेंगरीची सारखी परिस्थितीही उद्भवली होती. काही काळ दर्शनही बंद ठेवण्यात आलं होतं. या एकूण सर्व परिस्थितीनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संतापही व्यक्त केला. तसंच मंदिरात परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनातही करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु तरी देखील शहरातील प्रदूषणाची स्थिती ही वरखाली राहिल्याचं दिसून आले. ठाणे महापालिका हद्दीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देखील वाहनांच्या संख्येत 8 ते 10% वाढ झाल्याचं दिसून आलं. यामध्ये दुचाकींची संख्या ही 70,832 एवढी आहे. तर मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यानुसार मागील वर्षी 4,652 इलेक्ट्रिक वाहनं घेतली गेलीत. त्यात रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे, विनाकारण हॉर्न वाजवल्यामुळे, बांधकामांची सुरू असलेली कामं, सण उत्सवात मोठ्या आवाजात वाजणारे डीजे आदींमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होत असल्याचा निष्कर्ष पर्यावरण अहवालात मांडण्यात आलाय. महापालिकेनं शहरातील 20 चौकांचं सर्वेक्षण केलं असता त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचं दिसून आले. याशिवाय दीपावली आणि गणेशोत्सवाच्या काळात देखील ध्वनीची तीव्रता ही डेसिबलपेक्षाही अधिक आढळून आली आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत ध्वनी पातळीत 21% घट झाल्याचं दिसून आले. तर शहरातील शांतता क्षेत्रातही ध्वनी प्रदूषणात कमालीची वाढ झाल्याचं नमूद करण्यात आले.